आता बघूया शिंदे गटाच्या कुठल्या कुठल्या नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचे दादा भुसे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची पुन्हा एकदा माळ पडली आहे। तर शिवसेनेची मुलूक मैदान तोफ म्हणून ज्यांच्याकडे बघितलं तर अशा गुलाबराव पाटलांना देखील पुन्हा एकदा मंत्रिपद देण्यात आलं आहे। संजय राठोड काहीसे वादग्रस्त होते, त्यांना देखील पुन्हा एकदा मंत्रिपद सोपवण्यात आलं आहे। उद्योग मंत्री म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्यांनी दौरे केले आणि स्वतःची वेगळी छाप पाडली अशा उदय सामंत यांना देखील मंत्रिपद मिळालं आहे। ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी यांच्याकडे होती त्या शंभूराज देसाई यांच्यावर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी विश्वास टाकलेला आहे। तर ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर देखील आता मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे। तर आशिष जयस्वाल यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे। गेली 2.5 वर्ष ज्यांनी मंत्रिपदासाठी कोट शिवून ठेवले होते, ब्लेझर शिवून ठेवले होते, मात्र त्याचा उपयोग झाला नाही। त्या ब्लेझरचा उपयोग आता होणार आहे आणि महाडचे भरत गोगावले यांच्या गळ्यात देखील मंत्रिपदाची माळ पडली आहे। प्रकाश आंबेडकर आणि शिवसेनेचे प्रवक्ते ज्यांनी अनेकदा शिवसेनेची बाजू माध्यमांमध्ये ताकदीने लावून धरली अशा संजय शिरसाट यांच्यावर देखील आता पुन्हा एकदा मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। संजय शिरसाट यांना देखील गेल्या 2.5 वर्षांच्या कालावधीमध्ये मंत्रिपद मिळालं नव्हतं, मात्र यावेळेस पहिल्याच विस्तारामध्ये संजय शिरसाट यांच्यावर श्री एकनाथ शिंदे यांनी विश्वास दाखवला आहे। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.